नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. कोणतंही राष्ट्र म्हणजे आता जगात सर्वोत्तम अर्थव्यवस्था असलेली अमेरिका असेल किंवा ज्या अमेरिकेनं लवकरच मागे टाकून जे राष्ट्र पुढे जाईल ते चीन असेल. ह्या राष्ट्राकडे 2 गोष्टी असतात. एक असते हार्ड पॉवर, दुसरी असते सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर मिलिटरी इन्स्टॉलेशन पासून ते भौतिकदृष्ट्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी, अगदी तुम्ही स्पेसमध्ये जाणं असेल किंवा अशा गोष्टी ज्या पायाभूत सुविधा म्हणून आपण ज्याचा विचार करू. सॉफ्ट पॉवरमध्ये तुमच्याकडं बौद्धिक संपदा किती आहे? किती उत्तम लोक तुमच्याकडे येतात? किती उत्तम लोकांसाठी रिसर्च आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्पनांना वाव देणारं असं व्यासपीठ उपलब्ध आहे. आणि अमेरिकेची आजपर्यंतची खासियत अशी होती, की अमेरिकेमध्ये ह्या गोष्टी जगातलं सर्वोत्तम टॅलेंट त्यांच्याकडे यावं, ह्या दृष्टीनं प्रयत्न केले गेले. आणि म्हणूनच अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांना जागतिक रँकिंगमध्ये सर्वोत्तम मानलं जातं. आपल्याकडे पण पुराण काळामध्ये आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये नालंदा वगैरे अशा विद्यापीठांची खूप मोठी परंपरा आहे. पण ही परंपरा ही तुमची केवळ बौद्धिक संपदा नाही वाढवत, तर तुमच्या राष्ट्राच्या प्रतिमेच्या निर्मितीमध्ये त्याचा फार मोठा हात असतो. जितक्या उत्तम कल्पना, तेवढं तुमचं राष्ट्र पुढं जातं. आता साध्या-साध्या गोष्टी आहेत बघा, ड्रोन ज्यांनी पारंपरिक युद्धाची संकल्पनाच बदलली आणि छोट्याशा ड्रोननी किती मोठा विध्वंस घडवून आणला जाऊ शकतो, हे युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये दिसतंय. एकीकडे हार्ड पॉवर असलेली रशिया, की ज्याचं मिलिटरी इन्स्टॉलेशन आणि त्यांची हार्ड पॉवर्स ही जगभरातल्या इन्क्लुडिंग भारत हे खरेदीदार आहेत. दुसरीकडे युक्रेन तुलनेनं छोटंसं राष्ट्र, परंतु त्यांच्याकडे असलेल्या छोट्या-छोट्या स्किलचा वापर करून त्यांनी आत्तापर्यंत तरी रशियाला निर्णायकी विजय मिळवू दिला नाही. आता मी हे जे सांगतोय त्याचा आणि महाराष्ट्रामध्ये प्राध्यापकांच्या 12,000 पेक्षा अधिकच्या जागा रिक्त आहेत महाविद्यालयीन पातळीवर. त्याचा काय संबंध आहे? राष्ट्र निर्मितीसाठी किंवा कोणत्याही समाजाच्या उत्थानासाठी मजबूत मनुष्यबळ केव्हा मिळतं, जेव्हा तुम्ही प्राथमिकपासून ते महाविद्यालयीन पातळीपर्यंत उत्तम शिक्षण देत असता. दुर्दैवाने आज आपल्याकडे अगदी महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच महाविद्यालयं प्रत्यक्षामध्ये सुरू आहेत. बाकीकडे एकतर विद्यार्थी येत नाहीत, प्राध्यापक नसल्यामुळं आणि आहेत त्यांच्या एकूणच कामाबद्दल बरीच ओरड असल्यामुळं आपल्याकडचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्णपणे लयाला गेलेलं आहे. त्याच्यात भर कशी पडते? तर आता राज्यातली मी आकडेवारी बघितली. राज्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असताना राज्यामध्ये प्राध्यापकांच्या 12,000 पेक्षा अधिकच्या जागा रिक्त आहेत. खरं तर त्याच्यापेक्षा अधिकची आकडेवारी आहे. थोडासा रिसर्च करून मी ती काढली. यात अनेक प्राध्यापक हे पी-एच-डी, नेट-सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावं लागतंय. तर अनेक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक तासिका तत्वावरती कंत्राटी पद्धतीनं काम करतायत आणि मी 6-7 वर्षापूर्वी केस स्टडी केल्या होत्या, की हे जे कंत्राटी काम करणारे प्राध्यापक आहेत, ते दिवसा तिथे प्राध्यापक म्हणून काम करतात आणि बरेच जण उर्वरित वेळामध्ये कोणी रिक्षा चालवतंय, कोणी एखाद्या शॉपमध्ये रोजंदारी कर्मचारी म्हणून कामावर आहे, कोणी शेतामध्ये मजुरीनं जात आहे आणि ज्यांची आर्थिक स्थिती बरी आहे, ते स्वतःची इब्रत सांभाळून जीवन जगतायत. काही जणांनी हॉटेल्स टाकलेली आहेत आणि मग अशा गोष्टी, की जे प्राध्यापक, शिक्षकाबद्दल आपला एक आदरभाव असतो, सो कॉल्ड पांढरपेशी हा सगळा व्यवहार आहे, त्यांचा व्यवसाय आहे. तर तो व्यवसायाचा आदर मोडून पडावा, असं ह्या तासिका तत्वावरच्या प्राध्यापकांचं सध्या जीवन आहे. आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा कारण शेवटी आपल्याकडे सरकारी नोकरीला प्राधान्य आहे. त्यामुळं अशा एखाद्या प्राध्यापकाला, की ज्याला भविष्यामध्ये कायम करून सरकारी अ, ह्या पगाराचा लाभ मिळू शकतो, तर अशांना आपली मुली देत आपलं मुलगी देत असताना हुंडा देऊन लोक लग्न लावून देतात आणि मग नंतर जे काही होतं, ते असं खडतर जीवन आहे. राज्यातील 11 सार्वजनिक विद्यापीठं आणि 1,172 अनुदानित महाविद्यालयामध्ये 33,763 प्राध्यापकांची पदं मंजूर आहेत. त्यातील 21,236 पदावर प्राध्यापक कार्यरत आहेत. पण 12,527 जागा रिक्त आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये केवळ 2,088 पदाची भरती झाली आहे. विविध संघटनांनी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा आणि खास करून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी NEP आलेली आहे, त्याच्यानंतर सुद्धा आपली ही स्थिती आहे.
रिक्त पदांची संख्या अनुदानित महाविद्यालयात 31,185 रिक्त पदं आणि प्राध्यापकांची संख्या 11,080, 2,568 सार्वजनिक विद्यापीठातली मंजूर पदं आहेत. त्यापैकी रिक्त पदं आहेत 1,440 आणि मी थोडीशी रिसर्च करून आकडेवारी काढली, तर ती त्याच्यापेक्षा भयंकर आहे. आणि मी ज्या सॉफ्ट पॉवरबद्दल बोललो, तुमची महाविद्यालयं जर अशी असतील, की जिथं प्राध्यापकच नाहीये, तर तुम्ही कथितरित्या पदवी घेऊन समाजाच्या प्रवाहामध्ये आलेल्या मुलांना काय म्हणून समाजात आणत आहात? एकतर वेगळे सार्वजनिक धार्मिक उत्सव सोहळे याच्यामध्ये तरुणांची वाढती संख्या कशाचं द्योतक आहे? किंवा गुन्हेगारी कृत्यामध्ये तरुणांची वाढती संख्या कशाचं द्योतक आहे? जे काही ते शिकतायत त्या शिक्षणाचा त्यांच्या आयुष्यामध्ये ना नोकरी मिळवण्यासाठी, ना उद्योगधंद्यासाठी काहीही उपयोग होताना दिसत नाही. आपल्याकडे AISHE ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन 2024 चा अहवाल माझ्या हातात आहे. त्या अहवालाला जर आपण बघितलं, तर असं दिसतं आहे, की महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक उच्च शिक्षण संस्था असलेलं राज्य आहे. चांगली गोष्ट आहे. 2024च्या अहवालानुसार महाविद्यालयाची संख्या आपल्याकडे 4,692 आहे. त्यापैकी 93.5% हे संलग्न महाविद्यालय आहेत. 2,756 सामान्य महाविद्यालय आहेत. 398 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. 177 शिक्षण संस्था आहेत. एकूण 74 विद्यापीठ आहेत, ज्यात 23 राज्य विद्यापीठं, 21 खाजगी आणि 7 राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत. विद्यार्थ्यांची संख्या आहे एकूण 42 लाख. त्यापैकी पदवीसाठी 29.93 लाख म्हणजे जवळपास 30 लाख. पदव्युत्तरसाठी 4.58 लाख म्हणजे 4.5 लाख जवळपास. पी-एच-डीसाठी 2017-18च्या तुलनेत दुप्पट झालेले आहेत. 17,832 डिप्लोमा आणि इतरसाठी 3.65 लाख. त्याच्यामध्ये स्त्रियांची संख्या जवळपास 44.5% आणि पुरुष 55.5% म्हणजे हा ऑथेंटिक माझ्याकडे अहवाल आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि एकूण रिक्त पदांची संख्या ही 12,000 पेक्षा अधिक आहे. जवळपास 92,000 रिक्त पदं आहेत. एका अहवालानुसार जवळपास 11,000 असिस्टंट प्रोफेसरची पदं आणि एकूण 30,000 याच प्राध्यापकांची पदं आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम काय झालाय बघा. शिकवणीची शिकवण्याची गुणवत्ता घसरली आहे. म्हणजे क्लॉक आवर बेसिस म्हणजे CHB वरती जे शिक्षक आहेत, त्यामुळे त्याच्यात सातत्य नाहीये. काही खाजगी महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. त्याची काळजी कुणाला? संशोधन बाधित झालंय. पी-एच-डी, मार्गदर्शक आणि संशोधन प्रकल्प यामुळे थांबलेले आहेत. SPPO सारख्या विद्यापीठामध्ये 62% पदं रिक्त असल्यामुळं आणि प्रशासकीय कामं सुद्धा ह्या रिक्त पदामुळं मंदावलेली आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाधा आलेली आहे. ऑनलाईन शिकवणी आणि कौशल्य विकास यासाठी पुरेसे शिक्षक नसल्याने याच्यात मोठे अडथळे आलेत. महाराष्ट्रामध्ये 44% पदं रिक्त असल्यामुळं NEPच्या अंमलबजावणीचा वेग मंदावलेला आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी दीर्घकालीन नुकसान आहे. रिक्त पदाचं मुख्य कारण जे RTI आणि तत्सम याच्यामध्ये आले त्यानुसार 2017 पासून महाराष्ट्रामध्ये नवीन भरती प्रक्रिया बंद आहे. जवळपास 20% पदं कायमस्वरूपी गोठवलेली आहेत. त्यात पुन्हा कोविडची भर आल्यामुळं, आपल्याकडे निधीचा अभाव असल्यामुळं, कमी पगार आणि इतर सगळ्या गोष्टी असल्यामुळं, भरती प्रक्रियेवरच्या बंदीमुळं आपल्याकडे एकूणच उच्च शिक्षणाचा सगळा सावळा गोंधळ आहे. महाराष्ट्राची पुढची वाटचाल ही कशी असू शकते, कशी असायला हवी, याची चिंता वाटावी अशी ही सगळी परिस्थिती आहे. मला फक्त एकच प्रश्न महाराष्ट्राचे धोरण करताना विचारायचा आहे, की आपण लाडक्या बहीण आणि तत्सम योजनावरती पैसे देऊन आपल्या मताची बेगमी करत असताना खरोखर महाराष्ट्राची काय गरज आहे याचा विचार करायला हवा. आणि मला निव्वळ राज्यकर्त्यांनाही दोष द्यायचा नाही. जे उत्तम पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतायत, जे महाविद्यालयांना प्राध्यापकं वेळेवर देतात, शिक्षकांना प्राथमिक स्तरावरती उत्तम पद्धतीचे शिक्षक नेमतायत, शाळा उत्तम ठेवतायत, अशांना आपण खरोखर मतदान करतो का? मतदार म्हणून सुद्धा आपण हा विचार करायला हवा. एकूणच आपली ही जी सामाजिक अधोगती आहे, त्या सॉफ्ट पॉवरचा इथे संबंध येतो, की भविष्य हे आपल्यासमोरचं कठीण असेल जर अशीच परिस्थिती कायम राहिली तरी. अर्थात मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे. जे काही घडतं त्यातनं चांगलंही घडत राहतं याबद्दल माझा विश्वास आहे. पण जे आहे ते आहे ते तुमच्यासमोर मांडलं पाहिजे. कारण सत्याच्या जवळ जाण्याचा आपला हा प्रयत्न आहे. थांबूया आपण इथे.